कोइंबतूर तामिळनाडू येथील सुभाष विलास जगताप सोन्याचे दागिने घेऊन त्या ठिकाणी डिलिव्हरी देण्यासाठी बंगळुरूहून लोकमान्य टिळक एक्सप्रेसमधून निघाले होते। तिरुपूर पोलिसांच्या हद्दीत सकाळी 5:30च्या सुमारास त्यांच्याकडील दागिने व रोकड चोरीला गेली। सीसीटीव्ही पडताळणीत चोरटे सोलापूर जिल्ह्यातील असल्याचे समजले। तामिळनाडू पोलिसांनी सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या मदतीने त्या 6 संशयितांना जेरबंद करून त्यांच्याकडून 12 लाखांची रोकड व 70 तोळे दागिने हस्तगत केले आहेत। रेल्वेने प्रवास करताना सुभाष जगताप यांच्या ताब्यातील दागिने व रोकड 6 जणांनी लंपास केली होती। या प्रकरणी त्यांनी तिरुपूर पोलिसात फिर्याद दिली। पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व त्यांच्या संशयावरून त्यांनी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची भेट घेतली। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वात एक पथक नेमले। ते तामिळनाडू पोलिसांच्या समवेत सांगोला येथे जाऊन संशयितांबद्दल चौकशी केली। गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणानुसार हा गुन्हा स्वप्नील तानाजी चव्हाण राहणार लोहगाव तालुका जत सांगली, विजय कुंडलिक गंगले, अंकित सुभाष माने दोघेही राहणार सांगोला, चैतन्य विजय शिंदे, गौरव मसाजी वाघमारे दोघेही राहणार कान्हापुरी तालुका पंढरपूर, अमर भारत नमीगिरे राहणार जेऊरवाडी तालुका करमाळा यांनी केल्याची बाब उघडकीस झाली। त्यांना तपासासाठी ताब्यात घेतले। त्यांनीच चोरी केल्याची कबुली दिली। या तपासात तामिळनाडू पोलिसांना स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर, पोलीस हवालदार हरिदास पांढरे, गणेश बांगर, सलीम बागवान, पोलीस नाईक धनराज गायकवाड यांनी मदत केली। चेन्नई पोलीस अधीक्षकांनी त्या सर्वांचे कौतुक केले आहे। त्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देखील दिले आहे। तामिळनाडू पोलिसांनी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांचेही आभार मानले आहेत। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राइम एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक, कमेंट आणि शेअर करा।